So dear students, in last video we have studied warm up with Tara and friends. If you didn't watch video, please go in description box, touch the link of the video and watch the video and gain the knowledge about the content of the video or about the content of the topic. Okay, warm up with Tara and friends. मागच्या व्हिडिओमध्ये आपण वॉर्म अप विथ तारा अँड फ्रेंड्स हा पाठ अभ्यासला होता, तरीसुद्धा आपण थोडक्यात तो बघूया. आणि आपण या व्हिडिओमध्ये लेट्स लर्न द कंटेंट इन ब्रीफ ॲज वेल ॲज लेट्स डिस्कस अबाउट 7 गेम्स विच आर रिलेटेड टू एनहान्स युअर व्होकॅब्युलरी, टू एनहान्स युअर टर्म डेपो अँड दीज आर द इंटरेस्टिंग गेम्स. डिअर स्टुडंट्स, अतिशय मजेशीर हे खेळ आहेत, आपण बघणार आहोत. मात्र वॉर्म अप विथ तारा अँड फ्रेंड्स आपण थोडक्यात एकदा हे परत एकदा याची उजळणी घेणार आहोत, परत एकदा याचं थोडक्यात रिविजन घेणार आहोत. ओके, तो अभी यहाँ पर ये तारा है, ये बिट्टू है, ये पैडी है, ये कुक्कू है. हाय बिट्टू, पैडी, हाय बिट्टू, हाय पैडी, हाय कुक्कू, आई एम सो एक्साइटेड अबाउट स्टार्टिंग स्टडीज़ अगेन. मैं बहुत उत्साही हूँ कि बिट्टू, पैडी और कुक्कू, मैं बहुत उत्साही हूँ क्योंकि फिर से पढ़ाई शुरू होने वाली है, ऐसा तारा कह रही है. बिट्टू, पैडी, कुक्कू, मी खूपच उत्साही आहे कारण आता अभ्यास परत एकदा सुरू होतो है. यहाँ पर बिट्टू कहता है, ओ नो हॉलीडेज आर ओवर. अरे छुट्टियाँ तो खत्म हुई, उसे दुःख हो रहा है, त्याला दुःख होतं आहे बिट्टूला, सुट्ट्या तर संपल्या असं तो म्हणतो आहे. हियर पैडी, मोर प्ले ऑन द स्कूल ग्राउंड. ये खुश हो रही है पैडी क्योंकि उसे लग रहा है कि अब बहुत ज़्यादा खेलने को मिलने वाला है पाठशाला के मैदान पर. आता शाळेच्या मैदानावर खूप अधिक खेळायला मिळणार आहे म्हणून ती अतिशय खुश आहे, आनंदी आहे. हियर कुक्कू, हाय तारा, आई एम एक्साइटेड टू, आई विल सी माय फ्रेंड्स. मैं भी बहुत खुश हूँ तारा, मैं भी बहुत उत्साही हूँ तारा क्योंकि फिर से एक बार हमारे सभी दोस्तों से हम मिलेंगे, सभी दोस्तों को हम देखेंगे, सभी दोस्तों से हम मिलेंगे. तारा, मी देखील खूप उत्साही आहे कारण परत सर्व मित्रांना आपण भेटणार आहोत. हियर डॉग, कैट, पैरट. आई एम सैड विदाउट पैडी. ये कह रहा है कि मैं पैडी के सिवा जो है वो दुखी हो जाऊँगा या फिर दुखी हूँ. मी पॅडीशिवाय दुःखी आहे असं यांचं म्हणणं आहे या डॉगचं. कॅट का म्हणते, वी आर लकी, वी डोंट हैव स्कूल. हम बहुत सौभाग्यशाली है, सुदैवी है हम, क्योंकि हमें पाठशाला जाने की ज़रूरत नहीं. हम पाठशाला में नहीं है. आपण खूपच सुदैवी आहोत कारण आपण शाळेमध्ये आपण प्रवेशित नाही. आपल्याला शाळा नाही आहे इतर विद्यार्थ्यांसारखी, मुलांसारखी, मुलींसारखी. हियर पॅरट सेज, मिया, यू विल नेवर लर्न. बिल्ली, तुम कभी सीख नहीं सकेगी, तुम कभी सीख नहीं सकोगी, सीखोगी नहीं, तुम कभी सीखोगी नहीं, तू कधी शिकणार नाहीस. हे मांजरे, तू कधी शिकणार नाहीस असं हे पोपट बोलतं आहे. अशा रीतीने आपण हे बघितलं होतं. नाउ लेट्स डिस्कस अबाउट द गेम्स गिवन हियर. 1, 2, 3 द नेम ऑफ फर्स्ट गेम. स्टेप 1, फॉर्म पेयर्स. One person says the alphabet from A to Z in his mind till the other person stops him. Write down the letter you get. जोड़ियाँ बनाना है दो छात्रों की या फिर छात्र छात्रा भी चलेगी. दो स्टूडेंट की जोड़ियाँ बनाना है और उसमें एक जो है वो मन ही मन में A to Z अल्फ़ाबेट कहेगा और दूसरा जो है उसको जब स्टॉप करेगा, जो अगर वो ABCDEFGHIJ के पे वो स्टॉप होता है तो उसको रुक जाना है वहाँ पर और वो लेटर जो है वो लिखना है उसको जहाँ पर वो रुका है. म्हणजे मनातल्या मनात A to Z तो म्हणणार आहे आणि दुसरा विद्यार्थी ज्यावेळेस त्याला थांबवणार आहे तर ज्या अक्षरावर तो थांबला, ज्या लेटरवर थांबला, ते लेटर त्याला तिथं त्या वहीमध्ये लिहायचं आहे, तिथं लिहायचं आहे त्याला. स्टेप 2, वर्ड्स. बोथ पार्टनर्स राइट 3 वर्ड्स ईच बिगिनिंग विद दैट लेटर. अब यहाँ पर F पर रुक गए तो इन दोनों ने क्या करना है, F से 3 लेटर उन्होंने लिखना है. तो उन्होंने लिखा है फन, फिश, फ्रॉग, फेस, फिंगर, फूट. म्हणजे ज्या अक्षरावर थांबलो आपण तिथे दोघांनी 3 अक्षरं लिहायचे आहे. तिथे Fवर थांबलेले म्हणून फन, फिश, फ्रॉग, फेस, फिंगर, फूट. स्टेप 3,
फ्रेजेस. फ्रेजेस का अर्थ होता है शब्दसमूह. फ्रेजेस म्हणजे शब्दसमूह. एक्सचेंज द वर्ड्स यू राइट, देन यूज द वर्ड्स यू गेट टू राइट मीनिंगफुल फ्रेजेस. देन यूज द वर्ड्स, यू एक्सचेंज द वर्ड्स यू राइट. और एक दूसरे को देना है. ये जो है लड़की ये इसको दे देगी और ये लड़का इसको दे देगा. ये चार्ट एक्सचेंज करना है. देन यूज द वर्ड्स यू गेट टू राइट मीनिंगफुल फ्रेजेस. और ये इन शब्दों का उपयोग करना है. यू गेट टू राइट मीनिंगफुल फ्रेजेस. शब्दसमूह बनाने के लिए, शब्दसमूह बनवण्यासाठी या शब्दांचा उपयोग करायचा. अर्थपूर्ण शब्दांचा समूह बनवण्यासाठी. माय फेस, फिंगर चिप्स, ए फ्रॉक्स फूट, मेरा चेहरा हो. फिंगर चिप्स पता है आपको खाने में होते हैं. आई फ्रॉक्स फूट, मेंढक का पाव, बेडकाचा पाय. ओ व्हॉट फन, बहुत मज़ेदार, खूपच मज़ेदार. एक ग्रीन फ्रॉग, एक ग्रीन फ्रॉग. हरा मेंढक, हिरवा काय तर बेडूक. ए फिश टैंक, ये फिश टैंक जो होता है उसको क्या बोलते हैं आप, जो मछलियाँ रखने का घर होता है, पानी भरा हुआ होता है उसमें, उसे फिश टैंक कहते हैं. फिश टैंक. आफ्टर दैट द सेकंड गेम सेकंड, बी क्विक. इसका नाम ही है बी क्विक. जल्द से जल्द ये गेम जो है ये खेलना है. देखिए कम समय में. फॉर्म ग्रुप्स ऑफ 5, 5 छात्रों का ग्रुप बनाना है. 5 विद्यार्थ्यांचा ग्रुप बनवायचा आहे. चूज वन ऑफ द फॉलोइंग टेबल्स ॲट अ टाइम. ईच वन इन द ग्रुप रीड्स अलाउड द वर्ड्स फ्रॉम द टेबल as fast as possible. Who can read all the words in one table within 15 seconds? Practice reading these words aloud correctly till you can do so in 15 seconds. 5 छात्रों का, 5 स्टूडेंट का ग्रुप बनाना है और हर एक छात्र को ये शब्द जो है ये पढ़ने को कहना है. 15 सेकेंड्स में किसी भी एक टेबल के शब्द हो जाने चाहिए, ऐसा यहाँ पर कहा हुआ है. और जब तक ये होते नाही तब तक हमें उसका अभ्यास करना है. म्हणजे 5 विद्यार्थ्यांचा एक ग्रुप बनवायचा आहे आणि त्यामध्ये काय करायचं आहे तर हे टेबलमध्ये दिलेले शब्द एका विद्यार्थ्याला हा एक टेबल द्यायचा आहे आणि तो काय करणार आहे, हे शब्द फास्ट वाचणार आहे आणि वाचल्यानंतर हे 15 सेकंदात वाचन होईल अशा रीतीने त्याची तयारी करायची त्या विद्यार्थ्याने. तर आपण बघूया शब्द आणि शब्दांचा अर्थ आपण बघणार आहोत. द हे काय आहे, द हे उपपद आहे, आर्टिकल आहे. ए इट म्हणजे ते, ही म्हणजे तो, दिस म्हणजे हा ही हे, बी म्हणजे असणे, इन म्हणजे मध्ये, फॉर म्हणजे साठी, ॲज म्हणजे असे, प्रमाणे, बट म्हणजे परंतु, टू म्हणजे ला किंवा कडे, दॅट म्हणजे तो किंवा ती किंवा ते, नॉट म्हणजे नाही, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, हिज म्हणजे त्याचा त्याची त्याचे, हिज म्हणजे काय त्याचा किंवा त्याची किंवा त्याचे, ऑफ म्हणजे चा, ची चे, चा किंवा ची किंवा चे, हॅव म्हणजे असणे, ऑन म्हणजे वर, डू म्हणजे करणे, बाय म्हणजे ने किंवा कडून, अँड म्हणजे आणि, आय म्हणजे मी, विथ म्हणजे सह किंवा बरोबर, ॲट म्हणजे मध्ये, फ्रॉम म्हणजे पासून. नंतर दुसरा टेबल. आपण शब्दांची ओळख, शब्दांचा परिचय आपल्याला झाला पाहिजे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे शब्द पाठ नसतात, माहीत नसतात. दे म्हणजे ते किंवा त्या, वे म्हणजे आम्ही, हर म्हणजे तिला किंवा तिच्याशी म्हणजे ती, ऑर म्हणजे किंवा, ॲन हे काय आहे, आर्टिकल आहे. ॲन म्हणजे एक होतो अर्थ त्याचा. विल म्हणजे भविष्यकालीन सहाय्यकारी क्रियापद आहे. माय म्हणजे माझा, माझी, माझे, वन म्हणजे एक, ऑल म्हणजे सर्व, वूड म्हणजे भविष्यकालीन, भविष्यकाळातील भूतकालीन क्रिया विलचं रूप आहे, विलचं भूतकालीन रूप. देअर तेथे, देअर म्हणजे त्यांचे, वाट म्हणजे काय, सो म्हणजे म्हणून, अप म्हणजे वर, आउट म्हणजे बाहेर, इफ म्हणजे जर, अबाउट म्हणजे बद्दल, हू म्हणजे कोण, विच म्हणजे कोणते, मी म्हणजे मला, वेन म्हणजे काय तर जे केव्हा, कॅन म्हणजे शकणे, नो म्हणजे नाही. आफ्टर दॅट से म्हणजे म्हणणे, गेट म्हणजे मिळणे, मेक म्हणजे बनवणे, लाईक म्हणजे आवडणे, नो म्हणजे माहीत असणे, टेक म्हणजे घेणे, सी म्हणजे बघणे किंवा सी म्हणजे दिसणे, लुक म्हणजे पाहणे, कम म्हणजे येणे, थिंक म्हणजे विचार करणे, यूज म्हणजे वापरणे, वर्क म्हणजे काम करणे, वांट म्हणजे पाहिजे असणे, गिव्ह म्हणजे देणे, गो म्हणजे जाणे, टाईम म्हणजे वेळ, पीपल म्हणजे लोक, इयर म्हणजे वर्ष, गुड म्हणजे चांगले, वेल म्हणजे चांगले, वे म्हणजे रस्ता, न्यू म्हणजे नवीन, डे म्हणजे दिवस, टू म्हणजे दोन, फर्स्ट म्हणजे पहिला. आफ्टर दॅट जस्ट म्हणजे केवळ, हिम म्हणजे त्याला, इंटू म्हणजे बाहेरून आत, युअर म्हणजे तुझा किंवा तुमचा, म्हणजे काय, कुड म्हणजे काय तर आय कुड डू इट मी ते करू शकलो, कुड म्हणजे शकलो, देम म्हणजे त्यांना, ऑदर म्हणजे इतर, ध्यान म्हणजे पेक्षा, देन म्हणजे नंतर, नाव म्हणजे आता, इट्स म्हणजे त्याचे,
आफ्टर दॅट ओव्हर, ओव्हर म्हणजे संपणे, ओव्हर म्हणजे वर पण होतं. ऑल्सो म्हणजे सुद्धा, आफ्टर म्हणजे नंतर, हाव म्हणजे कसे, आवर म्हणजे आमचे, बॅक म्हणजे मागे, इवन हे सुद्धा, बॅक. बिकॉज म्हणजे काय, बिकॉज म्हणजे कारण, एनी म्हणजे एनीवन कोणीही, एनीबडी कोणीही, एनी, एनी म्हणजे कोणी, कोणीही. दिस म्हणजे हे, ओनली म्हणजे ओनली वन फक्त एक, ओनली म्हणजे फक्त, मोस्ट म्हणजे मोरपेक्षा अधिक म्हणजे मोस्ट म्हणजे अधिक, अस म्हणजे आम्हाला. आता गेम नंबर 3 बघणार आहोत आपण. आता काय एक टेबल दिलेलं आहे, हू स्कोर द मोस्ट, फिल इन द अबोव टेबल विदिन 2 minutes using words of at least 3 letters each. Words ending with plural s or es, ing, ed, en are not allowed. Use the following chart to calculate the score. Okay, fill in the above table within 2 minutes using words of at least 3 letters. यानी 3 अक्षरों वाले शब्द लिखना है जिसमें एस, एस, आय एन जी, ई डी, ई एन नाही होणे चाहिए. तर हे आपल्याला लिहायचे आहेत. हे आपण लिहू शकतो. किती 2 मिनिटामध्ये लिहायचे आहे ते तर सांगू शकतो. मॅट, कॅट, बॅट, सॅट, अँट, नेट, बेट, रेट, लेट, जेट, मेट, ईट, टी, टेन, मेन, मॅन, रन, रॅन, एयर, एयर, से, सी, सी, एस ई ए, एस डबल ई, ए डबल एस, एस, ओ डब्ल्यू एल, ऑल. तर 2 मिनिटाच्या अगोदर मी हे पूर्ण केलेलं आहे. अशा रीतीने तुम्ही करू शकता. मग 3 letter words, 4 letter words, 5 letter words, 6 letter words, 7 letter words, words with 8 or more letters. In this way you can go. फॉर्म पेयर्स, एक्सचेंज योर नोटबुक्स एंड क्रॉस चेक योर स्कोर्स. क्रॉस चेक भी आप कर सकते हो. एंड यू कैन गिव कॉम्प्लीमेंट्स इन दिस वे. अनबिलीवेबल, इंटरेस्टिंग, सरप्राइजिंग. ओके. Activity word art. Prepare attractive English labels for your notebooks. English labels you can try to use in this way. These are the word arts you can write in this way. Make a bookmark for your textbook by writing the letters in your name or the title of the textbook, one below the other. Okay. After that, game number 4. Write the following titles of different scenes on slips of paper. Fold the slips and put them in an upturned hat. Form pairs, draw lots. Each pair should enact the scene written on their slip. Each speaker should get a chance to speak at least 2 to 3 times. तर write the following titles of different scenes. इथे विविध दृश्य दिलेले आहेत. ते दृश्य स्लीपर पेपरच्या म्हणजे कागदावर लिहायचे आहेत आणि एका टोपीमध्ये ते टाकायचे आहेत आणि त्याला म्हणजे घडी घालायची त्या पेपर्सला. फॉर्म पेयर्स, जोड्या बनवायच्या स्टुडंट्सच्या. ड्रॉ लॉट्स. ईच पेयर शूड इनॅक्ट. आणि प्रत्येक जोडीची बाह्य विद्यार्थ्यांची त्यांना ते इनॅक्ट करायचं आहे. म्हणजे एक प्रकारे काय करायचं आहे, नाट्यकरण करायचं आहे त्याचं. ईच स्पीकर शूड गेट अ चान्स टू स्पीक ॲट लिस्ट 2 to 3 टाइम्स. इथं काय दिलं आहे, आस्किंग अ फ्रेंड फॉर हिज पोस्टल ॲड्रेस म्हणजेच मित्राला त्याच्या पत्त्याविषयी विचारणे. आस्किंग अ फ्रेंड फॉर हिज टेलिफोन नंबर, मित्राला त्याच्या टेलिफोन नंबरबद्दल विचारणे. आता समजा अजय आणि विजय आहे. अजय विजयला विचारतो, व्हॉट इज युअर टेलिफोन नंबर, प्लीज टेल मी युअर टेलिफोन नंबर. विजय म्हणतो, माय टेलिफोन नंबर इज 0240222366. इन दिस वे. Oh, thank you so much, Vijay. In this way you can converse it, you can enact it. Talking to a friend only in
एक्सक्लेमेशन्स व्हाईल यू आर वॉकिंग अराउंड इन अ गार्डन. एक्सक्लेमेशनमध्ये बोलणं, ओ यू आर हिअर, हे उद्गारवाचक पद्धतीने बोलणे, उद्गार काढून बोलणे. इन्व्हायटिंग अ फ्रेंड टू युअर बर्थडे पार्टी. बर्थडे पार्टीला जर तुम्ही मित्राला बोलवत असाल तर तुम्ही काय म्हणाल, त्याला कोणकोणते संवाद त्यासोबत कराल. आस्किंग अ फ्रेंड टू लेंड यू हर नोटबुक. आस्किंग अ फ्रेंड टू लेंड यू हर नोटबुक. हे तुमच्या मैत्रिणीची तुम्ही जी नोटबुक आहे वही जी ती घेत आहे, तर त्यावेळेस तुम्ही कोणते संवाद साधाल, कोणत्या प्रकारे संभाषण कराल. आफ्टर दॅट सेईंग सॉरी टू समवन फॉर ट्रॉडिंग ऑन हिज ऑर हर फूड. चुकून तुमचा पाय इतरांना लागला त्यावेळेस तुम्ही काय संवाद साधाल. ऑफरिंग अ ग्लास ऑफ वॉटर टू अ गेस्ट. म्हणजे तुमच्या पाहुण्यांना तुम्ही ज्यावेळेस पाणी देता त्यावेळेस, म्हणजे पाण्याचा ग्लास देता त्यावेळेस तुम्ही काय म्हणाल. आस्किंग युअर टीचर्स परमिशन टू एंटर ऑर लिव्ह द क्लास. मे आय कम इन सर, मे आय गो सर. In this way you can converse with your teacher, and you can enact you can enact by using the dialogues which I have said to you, or you can use your own dialogue. Answering the phone. फोन आला तर तुम्ही कशा पद्धतीने उत्तर देता, इंग्लिशमध्ये उत्तर देणार आहात तुम्ही. ओके. ॲट द टाईम ऑफ रिसिविंग फोन, व्हॉट विल बी युअर answer, or what will be your dialogue at that time with the person. Thanking your neighbor for giving you sweets. तुमच्या शेजाऱ्याने तुम्हाला जर का मिठाई दिली असेल, गोड पदार्थ दिला असेल खायला, त्यावेळेस तुम्ही त्यांना काय म्हणता. Interrupt your friends twice while he or she is telling you something. Interrupt your friends twice while he or she is telling you something. एखाद्या तुमच्या मित्रमैत्रिणीला म्हणजे मध्येच थांबवणे. ज्यावेळेस ट्वाईस बाय, ज्यावेळेस ते तुम्हाला काही बोलत असेल त्यांना दोनदा मध्येच तुम्ही थांबवता, त्यावेळेस काय म्हणता तुम्ही नेमकं त्यांच्या बोलण्यामध्ये हस्तक्षेप करता. ओके. आस्किंग युअर टीचर अबाउट द मिनिंग ऑर प्रोनाऊन्सिएशन ऑफ अ वर्ड. आस्किंग युअर टीचर अबाउट द मिनिंग ऑर प्रोनाऊन्सिएशन ऑफ अ वर्ड. एखाद्या शब्दाचा उच्चार तुम्ही जेव्हा शिक्षकांना विचारता त्यावेळेस कशा पद्धतीने तुम्ही डायलॉग किंवा कशा पद्धतीने तुम्ही संवाद करता. आस्किंग युअर टीचर टू एक्सप्लेन समथिंग टू यू अगेन. आस्किंग युअर टीचर टू एक्सप्लेन समथिंग टू यू अगेन म्हणजे काही जर तुम्हाला समजलं नसेल तर स्पष्टीकरण तुमच्या शिक्षकांकडून तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही कशा प्रकारे त्यांच्यासोबत संवाद साधता. तर इथं जे आहे जे काही आपल्याला संवाद दिलेले आहेत ते आपण बघूया. लेट मी गो, व्हॉट अ परफेक्ट जॉगिंग ट्रॅक. इट्स सो क्राउडेड अराउंड हिअर. म्हणजे हा डॉग म्हणतो मला इथून जाऊ द्या. हा जो म्हणतो आहे तो म्हणतो किती छान हे ट्रॅक आहे. तारा काय म्हणते, इट्स सो क्राउडेड अराउंड हिअर. हे खूपच गर्दीचं ठिकाण आहे. कम ओव्हर टू अवर प्लेस फॉर माय बर्थडे पार्टी. डू वी हॅव टू गिव्ह प्रेझेंट्स. मग हा म्हणतो माझ्या बर्थडे पार्टीला तू ये. डू वी हॅव टू गिव्ह प्रेझेंट्स. आम्हाला तुला भेटवस्तू आणावी लागेल का, किंवा आमच्यासोबत भेटवस्तू असायला पाहिजे का. हाऊ ओल्ड आर यू. हाऊ ओल्ड आर यू ही विचारते याला तू किती वर्षाचा आहे. 6. रनिंग 7 टुडे. आय विल बी 7 टुमारो. म्हणजे आता मी सध्या 6 वर्षांचा आहे. रनिंग 7, 7वं चालू आहे. अँड आय विल बी 7 टुमारो. मी उद्या 7 वर्षाचा पूर्ण होईल. की 7चं पूर्ण होईल तर वर्षाचा उल्लेख केलेला नाही. टीचर कुड यू एक्सप्लेन दॅट प्लीज. टीचर मला हे तुम्ही परत एकदा स्पष्ट करून सांगता का. व्हाय डोंट यू पे अटेन्शन. तू का बरं लक्ष देत नाही असं टीचर म्हणत आहे. ओके. गेम नंबर 5, ए फ्रेंडली चॅलेंज. फॉर्म पेयर्स, राईट अ रॉंग सेंटेन्स अँड आस्क युअर पार्टनर टू करेक्ट इट. इफ नेसेसरी रेफर टू द फॉलोइंग टेबल्स बट फील फ्री टू फ्रेम युअर ओन सेंटेन्सेस. बट रिमेंबर यू मस्ट बी एबल टू करेक्ट युअर ओन रॉंग सेंटेन्स. म्हणजे आपण एक रॉंग सेंटेन्स लिहायचं आहे, चुकीचं वाक्य लिहायचं आणि मित्राला त्याला बरोबर करायला सांगायचं आहे. इफ नेसेसरी रेफर टू द फॉलोइंग टेबल्स बट फील फ्री टू फ्रेम युअर ओन सेंटेन्सेस. म्हणजे आपण जे वाक्य तयार केलेलं आहे किंवा आपण जे वाक्य रॉंगली लिहिलेलं आहे ते आपल्याला राईट करता आलं पाहिजे. आणि गरज असेल तर खाली संदर्भाचा किंवा खाली दिलेल्या बाबींचा आपण उपयोग करू शकतो. यूज ऑफ बी हिअर. यूज ऑफ बी म्हणजे काय असणे. आय ॲम, वी आर, यू आर, ही शी इट इज, दे आर. ओके.
I am Pankaj or I am student, we are students, you are student, you are students, he or she or it is a student, they are students. Okay. I was there, we were there, you were there, he or she or it was there, they were there. In this way. यूज ऑफ डू. व्हॉट इज द मिनिंग ऑफ डू? डू म्हणजे करणे. मात्र इथं डू जे आहे ते काय आहे? सहाय्यकारी क्रियापद आहे. आय डू वर्क, आय डोंट वर्क, वी डू वर्क, वी डोंट वर्क. आय डू वर्क म्हणजे मी काम करतो, आय डोंट वर्क म्हणजे मी काम करत नाही. वी डू वर्क आम्ही काम करतो, वी डोंट वर्क आम्ही काम करत नाही. यू डू वर्क तू काम करतोस, यू डोंट वर्क तू काम करत नाहीस. यू डू वर्क तुम्ही काम करता, यू डोंट वर्क तुम्ही काम करत नाही. ही और शी और इट डझंट वर्क. एक लक्षात ठेवायचं आहे, ही शी इट ज्यावेळेस येतं त्यावेळेस डूला ईएस प्रत्यय लागतं, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. ही और शी और इट डझंट वर्क और डज वर्क. डज वर्क तो किंवा ती किंवा ते काम करतात. ही और शी और इट डझंट वर्क तो किंवा ती किंवा ते काम करत नाही. दे डू और डोंट वर्क ते काम करतात, ते काम करत नाहीत. ओके. आफ्टर दॅट आय डिडंट. आय डिड वर्क मी काम केले. वी डिड वर्क आम्ही काम केले. यू डिड वर्क तू काम केले. यू डिड वर्क तुम्ही काम केले किंवा तुम्ही काम केले. ही और शी और इट डिड वर्क तो किंवा ती किंवा ते, त्याने किंवा तिने किंवा त्याने काम केले. दे डिड वर्क त्यांनी काम केले. आता नकारार्थी बघूया. आय डिडंट वर्क मी काम केले नाही. वी डिडंट वर्क आम्ही काम केले नाही. यू डिडंट वर्क तू काम केले नाही. यू डिडंट वर्क तुम्ही काम केले नाही. ही डिडंट वर्क त्याने काम केले नाही. शी डिडंट वर्क तिने काम केले नाही. इट डिडंट वर्क त्याने काम केले नाही. दे डिडंट वर्क त्यांनी काम केले नाही. आय हॅव डन वी हॅव डन मी काम केलेले आहे. किंवा वी हॅव गॉन आम्ही गेलेलो आहोत. यू हॅव कम तू आलेला आहेस. यू हॅव कम तुम्ही आलेले आहात. ही और शी और इट हॅज कम तो किंवा ती किंवा ते आलेले आहे. दे हॅव कम ते आलेले आहेत. ओके. ॲडिंग एस टू व्हर्ब्स. आय लाईक मँगोज हिअर प्लुरल नंबर. आय लाईक मँगोज मला आंबे आवडतात. वी लाईक मँगोज आम्हाला आंबे आवडतात. यू लाईक मँगोज तुला आंबे आवडतात. यू लाईक मँगोज तुम्हाला आंबे आवडतात. ही लाईक्स इथं यस का प्रत्यय लागलेला आहे का? ही शीट जर असेल तर यस किंवा यस प्रत्यय लागतो क्रियापदाला, हे लक्षात ठेवायचं आहे. ही लाईक्स मँगोज त्याला आंबे आवडतात. शी लाईक्स मँगोज तिला आंबे आवडतात. इट लाईक्स मँगोज त्याला आंबे आवडतात. दे लाईक मँगोज त्यांना आंबे आवडतात. ओके. ए और ॲन. ए आणि ॲन काय आहे? ए हे आर्टिकल आहे. ॲन पण काय आहे? आर्टिकल आहे. आर्टिकल म्हणजे उपपद. ॲन ॲपल म्हणजे एक सफरचंद. ए रेड ॲपल म्हणजे एक लाल सफरचंद. ए मँगो म्हणजे एक आंबा. एक गोल्डन मँगो म्हणजे एक सोनेरी आंबा. ॲन ओव्हर राईप मँगो म्हणजे एक खूप पिकलेला आंबा. मिल्क म्हणजे दूध. ए ड्रॉप ऑफ मिल्क म्हणजे दुधाचा एक थेंब. सम मिल्क म्हणजे काही दूध. 2 कप्स ऑफ मिल्क म्हणजे काय? दुधाचे 2 कप. ओके. आय इज अ पॅरेट हे चुकीचं आहे, कारण काय येणार आहे? आय एम येणार आहे. आय एम अ पॅरेट. माय टीचर आर व्हेरी नाईस हे पण चुकलेलं आहे. माय टीचर इज व्हेरी नाईस. यू डझंट स्टडी हार्ड. डझंट येणार आहे का? नाही. यू डोंट येईल, कारण ही शी इट असेल त्याच वेळेस डझंट येतं. आणि यू डोंट स्टडी हार्ड तू एवढा अभ्यास करू नकोस, एवढा कठीण अभ्यास करू नकोस. दे रेड ॲपल इट हे पण चुकलेलं आहे. दे रेड ॲपल इट. दे इट रेड ॲपल अशा रीतीने हे येणार आहे. आय लाईक प्ले बॉल. आय लाईक टू प्ले बॉल अशा रीतीने येईल. आय लाईक टू प्ले टू येईल इथं. आधी टू येणार इथं. आय लाईक टू प्ले बॉल मला चेंडू खेळायला आवडतो. प्लीज करेक्ट देअर सेंटेन्सेस. आणि इथं दिलेलं आहे की प्लीज करेक्ट देअर सेंटेन्सेस. आपण आधीच हे सर्व करेक्ट केलेले आहेत. गेम नंबर 6.
क्वेश्चन्स रेस म्हणजे प्रश्नांची शर्यत. राईट वन मिनिंगफुल क्वेश्चन इज बिगिनिंग विथ द फॉलोइंग वर्ड्स. द फर्स्ट वन टू डू सो इज द विनर. यू मस्ट यूज न्यू आयडियाज इन ईच क्वेश्चन. म्हणजे या शब्दांचा उपयोग करून काय करायचं आहे, तर प्रश्न तयार करायचे आहेत. हू, व्हॉट, हेअर, वेन, व्हाय, हाऊ या शब्दांचा उपयोग करून काय करायचा आहे, प्रश्न तयार करायचे. आणि जो अगोदर प्रश्न तयार करेल तो जिंकला. चला आपण करूया. हू आर यू, व्हॉट इज युअर नेम, वेअर आर यू गोईंग, व्हेन डिड यू कम, वाय आर यू लेट, हाऊ आर यू, aren't they well, isn't he good, don't you see the picture, doesn't she see the picture, can't we come to Mumbai, or can't we go to Mumbai. Okay. won't you be there. आपण अर्थही बघूया याचा. ओके. आर यू फाईन, इज इट इन युअर बॅग, हॅव यू पेन, हॅव यू डन द वर्क, हॅज यू डन द वर्क, डू यू हॅव ए कप, डज ही हॅव ए कप, कॅन यू गो, विल यू गो, may I come in, could you help me please, did you complete your work in this way. आता आपण अर्थही बघूया, कारण काही विद्यार्थ्यांना अर्थसहित समजावून जर सांगितलं त्यांना कळेल. हू आर यू, तुम्ही कोण आहात, व्हॉट इज युअर नेम, तुमचे नाव काय आहे, व्हेअर आर यू गोईंग, तुम्ही कुठे जात आहात, व्हेन डिड यू कम, तुम्ही कधी आले, व्हाय आर यू लेट, तुम्ही उशिरा का आले, हाऊ आर यू, तुम्ही कसे आहात, आर यू स्टुडंट, तुम्ही विद्यार्थी आहात का, इज दिस युअर बॅग, ही तुमची पिशवी आहे का, हॅव यू डन युअर वर्क, तुम्ही तुमचं काम केलं आहे का, हॅज यू कम्प्लिटेड युअर वर्क, तू तुझं काम पूर्ण केलं आहे का, डू यू हॅव अ पेन, तुझ्याकडे एक पेन आहे का, डज ही डन हिज वर्क, त्याने त्याचं काम पूर्ण केलं आहे का. ओके. आरंट, आता पुढं बघूया. aren't they citizens, ते नागरिक नाहीत का, isn't he villain, और isn't he cruel, तो दुष्ट नाही का, don't you isn't he cruel, तो दुष्ट नाही का, डोंट यू हॅव पेन, तुझ्याकडं पेन नाही का, डझंट शी हॅव ए बॅग, तिच्याकडं एक पिशवी नाही का, कॅन यू कम विथ मी, तू माझ्यासोबत येऊ शकतो का, विल यू गो टू मुंबई, तू मुंबईला जाणार आहे का किंवा जाशील का, मे आय कम इन, मी आत येऊ शकतो का, कुड यू हेल्प मी प्लीज, तुम्ही माझी मदत कराल का, की तुम्ही माझी मदत करू शकता का, और कुड यू डू द वर्क, तू ते कार्य करू शकला का, डिड यू गो टू दिल्ली, तू दिल्लीला गेला होता का. इन दिस वे वी हॅव स्टडीड, और इन दिस वे वी हॅव फॉर्म क्वेश्चन्स विथ द हेल्प ऑफ यूजिंग द वर्ड्स गिवन हियर. अशा रीतीने हा गेम नंबर 6 होता. गेम नंबर 7 बघणार आहोत आपण. मिरर ऑन द वॉल, मिरर म्हणजे आरसा. विदिन 5 minutes राईट डाऊन ॲज मेनी सेंटेन्सेस ॲज यू कॅन, रिप्लेसिंग द वर्ड्स इन द बॉक्सेस विथ दोज गिवन बिलो इच बॉक्स. म्हणजे 5 मिनटामध्ये राईट डाऊन ॲज मेनी सेंटेन्स, अधिकाधिक वाक्य लिहायचे आहेत. यू कॅन रिप्लेसिंग द वर्ड्स इन द बॉक्सेस बॉक्सेस विथ दोज गिवन बिलो इच बॉक्स, ट्रान्सलेट युअर सेंटेन्सेस इन टू युअर मदर टंग अँड हॅव फन. बघा, म्हणजे खालील जे दिलेले आहे शब्द त्या अधिकाधिक वाक्य बनवायचे आहेत आणि काय करायचं आहे, रिप्लेस म्हणजे बदलून शब्द बदलून, जे बॉक्सेसमध्ये दिलेले शब्द आहेत ते शब्द बदलून आपल्याला ते वाक्य अधिकाधिक बनवायचे. फक्त 5 मिनटामध्ये आपण बघूया. आय एम वॉचिंग माय फेस इन माय मिरर.
वी आर वॉचिंग आवर फेसेस इन आवर मिरर. यू आर, मग अर्थही बघूया आपण. आय एम वॉचिंग माय फेस इन माय मिरर. मी माझ्या आरशामध्ये माझा चेहरा बघतोय की बघत आहे. वी आर वॉचिंग आवर फेसेस इन आवर मिरर. आमच्या आरशामध्ये आम्ही आमचा चेहरा बघतोय. यू आर वॉचिंग युअर फेस इन युअर मिरर. तू तुझ्या आरशामध्ये तुझा चेहरा बघतोय. यू आर वॉचिंग युअर फेसेस इन युअर मिरर. तुम्ही तुमच्या आरशामध्ये तुमचा चेहरा बघत आहात. ही इज वॉचिंग हिज फेस इन हिज मिरर. तो त्याच्या आरशामध्ये त्याचा चेहरा बघत आहे. शी इज वॉचिंग हर फेस इन हर मिरर. ती तिच्या आरशामध्ये तिचा चेहरा बघत आहे. इट इज वॉचिंग इट्स फेस इन इट्स मिरर. तो ते आता समजा एखादा प्राणी असेल, तो त्याच्या आरशामध्ये त्याचा चेहरा बघत आहे. दे आर वॉचिंग देअर फेसेस इन देअर मिरर. ते त्यांच्या आरशामध्ये त्यांचा चेहरा बघत आहे. इन दिस वे वी हॅव स्टडीड or we have discussed about 7 games. We have gained meaning of the words and we have gained fun also at the time of discussing the games, and we have played these games also. Dear students, read, revise again and again the content of these 7 games as well as the topic warm up with Tara and friends. We will meet in next video. Thank you so much. Revise it again and again.